आता हे जे आंबे तुमचे समजा 4 वर्षापासून आहे, तर तुम्हाला आता वैदिक तर 2 वर्षापासून आलं. हा 2 वर्षापासून. त्याच्यापूर्वी तुम्ही फक्त एसीटीच वापरायचे. आता एवढा बहर आलेला आहे, एवढा मोहर आलेला आहे, बाप रे बाप. तुम्ही काय वापरलेला केमिकल? मोहर यायला काय ते वापरतात ना, ते वापरतात ना लोक वापरतात. म्हणजे तुम्ही लोक नाही वापरत. म्हणजे त्याच्यावरती केमिकलचं मी नाव घेतलं तुम्ही, त्याच्याशिवाय आलंय हे. काय बात करता? हा मग नाही हो, विश्वास ठेवणार कोणी? ठेवायचा का विश्वास? नाही, आता तो ज्यांनी ठेवला त्यांनी ठेवला. येऊन बसा वर्षभर थांबा कळेल, म्हणजे मग विश्वास ठेवाल ना. नाही, माझं ठेवावं लागेल. गेल्या वर्षी परकडल्या वर्षी ना वादळ आलं ते. हो 2 वर्ष. गेल्या वर्षी मागच्या वर्षी इथं फक्त 7 आंबे फक्त पडले ते एवढ्या वाढीत. फक्त खाली पडलेले आंबे किती होते? 7. लोकांच्या झाडाला आंबे राहिले नाही, त्यांच्या झाडावरती 7 राहिले. 7 आंबे फक्त पडले ते. इथे तुम्हाला एसीटी वैदिकची 7 होती ना. हा, पण एवढ्या बागेमध्ये फक्त 12 जाळी 3 नंबरची भरली ती का ती 200च्या खाली होती. एक सारखा माल, बाकी सर्व जो माल फक्त 200च्या 250च्या प्लस 450 700 यांच्याकडे 700 होता. माझ्याकडे 450 पर्यंत केशर होता. म्हणजे पहिल्या वर्षी माझी 150 जाळी ह्या बागाला निघाली ती ना, तर तिथं 35 जाळी 3 नंबर निघाली. अच्छा, जेव्हा वैदिक नव्हतं. हा, जेव्हा वैदिक नव्हतं मी. बरोबर. आता जे 2 वर्षापासून, आता गेल्या वर्षी 450 मध्ये फक्त 12 जाळी 3 नंबरची निघाली का ती लो मार्केट मी ती 800 ने विकली. सुरू झाल्यानंतर आमचं पहिलं पावसाला बेसल डोस जातो. म्हणजे पूर्ण जमीन शांत झाल्यानंतर आम्ही शांत झाल्यानंतर जातो. मग काय बेसल टाकला? चारशे जाळ्या निघाल्या, तर किती पैसे झाले त्यावेळेस? एक झाले 3.5 पावणे 4 लाख रुपये. बर. अच्छा. नाही, आता इथं आम्ही ना तशी एकरी 1.5 लाख 2 लाखच कमावणार आहे. आज जरी शेती केली मोठं झालेलं. हा, तर 2 लाखाची वर काही एकरी आम्हाला पुढे काही आलं नाही, कधी आजपर्यंत आलं नाही. पण ते मागच्या वर्षी तुमची किती झाले? पावणे 4 लाख. पावणे 4 लाख रुपये झाले. आणि ह्या वर्षी तर अजून बापरे बापे. हा, म्हणजे आहे तो आकडा तर गाठच बा. आम्ही 2 जण आम्ही प्रत्येकाच्या शेतात जातो. आम्ही फिरत असताना मी यांना त्या दिवशी सांगितलंय का अपेक्षेपेक्षा जास्तीच आहे. म्हणजे जो मोहर आला ना, कारण मला इथं अपेक्षा एवढी नव्हती यंदा तरी, कारण गेल्या वर्षी लोड काढला. तर हे झाडांचं एक वैशिष्ट्य राहतं, यंदा जर का 60% काढलं तर दुसऱ्या वर्षी 40% भेट. जवळजवळ 1 रुपयाला 6 रुपये भेटले. 6 रुपये भेटले. तुमच्या गावात कुठली बँक आहे 1 रुपया भरल्यावर 6 रुपये देते? नाही, एका वर्षात कोणतीच घेत नाही. कोणतीच दाम दुप्पट नाही कोणी. नाही, ती जी देणारी आहे ती फसवते. साहेब पक्के लोक डुबले त्याच्यात असे दाम दुप्पट करायला. आम्ही तिकडे नाही इन्व्हेस्टमेंट, आम्ही इकडे केली. आम्ही इकडे करतो. ही माती आहे, आपल्याला कधीच नाही फसवणार. माती आहे आपली, ती आपल्याला धोका देणार नाही. आपल्या आईची पण आई आहे. हो. काय वाटतं तुम्हाला? नाही, बरोबर आहे. मग आदिवासी बांधवांनी ही गोष्ट जर शिकले का केल्याने होत आहे रे पर्यादी केलीची पाहिजे, फुकट नाही पाहिजे. नाही, फुकट नाही. दोन वर्षापूर्वी इथं कृषी अधिकारी सर्वच येऊन गेलेत. मला त्यांनी हे ड्रीप वगैरे
काय म्हणे फायली, म्हटलं तुमच्या ऑफिसला मी 5-5 वेळेस फायली दिल्या, हा. माझं काही प्रकरण मंजूर झालं नाही. बर आणि त्यांचे एक म्हणणं होतं का नाही आम्ही सांगू त्या मापाने लाव, मग ते 15x15 लाव, 15x20 लाव. म्हटलं तुमचं माप मला काय आवडत नाही. आता मी थोडस आता हे नवीन 2-3 तुमच्या ठिकाणी मापावर मला योजना मिळेल हा योजना मिळेल, पण माझं उत्पन्न ना पण आम्ही नाही मिळणार. हा मग मी त्यांना सेपरेट सांगलं, म्हटलं तुम्हाला पटत असेल तर घ्या माझी बाग, नाही तर नाही. पण मला विश्वास आहे, मला माझ्या झाडांवर विश्वास आहे, मला माझी मातीवर विश्वास आहे. क्या बात आहे. म्हटलं मी काढीनच, मी माझ्या उत्पन्नाला जाऊन पोहोचीनच. म्हटलं गेल्या वर्षी ना आमची कृषी सहाय्यक आहे, तिला जिल्ह्याच्या बॉसनी बळजबरी सांगले का त्यांची 100 झाडांची तरी वाढी घ्या, ती तुम्हाला मी दाखवतो पाठीमागा. हा हा ती तेवढीच फक्त त्यांच्या रेकॉर्डला आहे, ही वाढी रेकॉर्डला नाही. 2017ला रोपं आम्हाला आम्हीच गेलो होतो, आमच्याच बरोबर कृषीचे पण रोपं घेतले, स्कीम मधले रोपं घेतले, त्याला अजूनही मोहर नाही. मोर नाही, अजून सुद्धा ते अजूनही बाग मोर नाही. फेल आहेत. आणि आता इथं त्यामुळे आमच्या आम्ही तीन वर्षाचं योजनेपासूनही उत्पन्न लांब आहे. साहेब मी तसं ना 3 वर्षापासून अगोदर हा मी आत्महत्येतून वाचलोय, ह्याने मला सुधरवलंय. गेल्या वर्षी 22ला मी मुक्त झालो. इथं द्राक्ष होती, हे बेड आहेत, हे द्राक्षाचे बेड होते. बर द्राक्षाने पूर्णपणे आम्हाला झोपवलंय. बर यांनी मला त्याच्यातून नाही म्हणजे मुक्त केलंय. त्या कर्जातून मला यांनी मुक्त केलंय. त्याच्यामुळे याच्यावर प्रेम, विशेष प्रेम आहे सगळ्या शेतीपेक्षा. 15 लाखाचं कर्ज 15 लाखाचं कर्ज होतं बापरे. ते यांनी फेडलं. 3 वर्षात मोकळं केलं. हे सिटीने वैदिकने वैदिकने आणि हे पिकाने. वा वा वा. का मागच्या वर्षी जास्ती काढलं तर बा आंब्याच्या बागा ज्या आम्ही पाहत होतो गॅप पडतोय. तर तो गॅप पडतो बा 1 वर्षाचा. का पडतो? तुम्ही जे बोलले की ते तज्ज्ञ व्यक्ती काय म्हटले की ह्या भागामध्ये खोडकिडीची प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे ना? तो काय आहे? खोडकिडी का लागते किंवा कधी लागते? शेतकरी मित्र नमस्कार. आपण आज गुजरातच्या बाउंड्रीवर आहोत. इथून गुजरातची बाउंड्री किती आहे? 18 किलोमीटर. 18 किलोमीटर आहे. हो, हो. म्हणजे कुठला जिल्हा आहे त्यांचा? धर्मपुरी. धरमपूर. धरमपूर जिल्ह्याच्या बाउंड्रीवर आपण आहोत. 17-18 किलोमीटर. आणि मला वाटतं हे गाव गावंदपाडा. करंजाळी गावंदपाडा. करंजाळी गावंदपाडा. अच्छा. आणि पेठ इथून जवळ आहे. पेठ 10 11 किलोमीटर. 10 किलोमीटर. म्हणजे नाशिक मध्ये पेठ सुरगाणा तुम्ही जे ऐकलेले की अधिकाऱ्यांनी जर त्रास दिला त्यांची बदली इकडे असं दम दिला पनिशमेंट म्हणून तसा आदिवासी भागच आहे. हो 100%. 100% 100% ट्रायबल एरिया आहे. हो ट्रायबल आहे पूर्ण. आणि इकडे आपल्याला आज खास एका बागेमध्ये येण्याची आज संधी भेटली आहे. तुमच्या मागे जे झाड आहे की नाही, म्हणजे तेच नाही, हे सगळे झाडं बघा, त्या झाडाला पानं कमी एवढा मोहर. हे जे वाक्य आहे सर, हे जे कॅमेरामॅनच्या पाठीमागे आहे ना, त्याला पानं कमी तेवढा काय आहे? मोहर आहे. मोहर आलेला आहे. आणि हे चित्र सर्वदूर तुमच्या बागेमध्ये पसरलेलं आहे. तर काय म्हणजे झाडं किती आहे तुमची ही सगळी? हे 750. 750 झाडं आहे 750. सगळी. आणि 750 झाडांमध्ये वाण कोणते कोणते? वाण इथे ना 4 प्रकारचे वाण आहे. हा. केशर जास्ती आहे. केशर जास्त किती आहे? केशर तो साधारण तरी 550च्या दरम्यान. अच्छा. आणि बाकीचे? बाकीचे मग दशेरी आहे. दशेरी आहे. हा, दशेरी आहे, पाहिला बघा. हापूस आहे. हा. हापूस आहे आणि राजापुरी. हापूस पण आहे. हा हापूस पण आहे. हापूस कुठे आहे? म्हणजे अल्टर म्हणून तिकडे खालच्या शेजारचे असे वेगवेगळ्या ठिकाणी लावले. कसं काय बाहेर आलेलं आहे? त्याला असंच आहे. सेम. हा सेम कोणतंच झाड सुटलेलं नाही. दशेरी असो, कोणतंही झाड, केशर असो, केशर असो किंवा हापूस हापूस असो, असो, हा सगळ्याला आहे. सगळ्यांना सेम रिझल्ट. सेम 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 आणि एकदाच आलेला आहे. लोक तर म्हणतात व्हरायटीने फरक पडतो. नाही म्हणजे तो फरक याच्या अगोदर वाटत होता, पण आता काही जाणवला नाही. 2 किती वर्षाची बाग वर्षापासून. आहे तुमची? ही आता जवळजवळ 17ची बाग आहे. तुम्ही कोकणा म्हटल्यावर तुमच्याकडं हे सगळं डोंगरावर इकडे तिकडे शेत, हो हो बरोबर आहे? डोंगरावरच आहे. आणि भात आणि हे सगळं भात हे बरोबर आहे. आता मी बघितलं की तुमचं हे जी बाग आहे 7 वर्ष झाली आहे, 8 वर्ष चालू 8 वर्ष चालू. ठीक आहे. आता तुम्ही बहार कितवा पकडलाय? हा बहार आहे चौथा चौथा आहे. आहे. आता तुम्ही SCT वैदिकची माहिती तुम्हाला कधी मिळाली? ती साधारण 19 19 तेव्हा पण तुम्ही बरोबरच आहे. हा बरोबरच आहे. 19 पासून 18-19 पासून बापरे.
म्हणजे तुम्ही तर फार जुने आहेत. हो, जुने शेतकरी आहे. रथी महारथी. हा? आता वापरणारे आम्ही जवळजवळ हे गुरुजी नाही, तसं आता आहेत इथं आहेत इथं ना. जवळजवळ आज 50% सकाळी आहेत ना, इथं आता एक 15-20 लोक जमा झाले होते. अच्छा. हा. स्ट्रॉबेरीची शेतकरी होते, स्ट्रॉबेरीचे कोबी, होते, फ्लावरवाले कोबी, होते. बरेच वापरतात. हा. गाव 50% 50% आहे 50%. वापरताय? हा, वापरतात दुधीला वापरतात. अरे मग एखादा म्हणजे नाव आम्ही वगैरे गव- का नाही ठेवला इथे? मी तुम्हाला आता मगाशी ती तूर दाखवली ना, हा. म्हणजे प्रत्येकाला आहे आमचं वाणाला ते- वापरतात. हा, वानवळ हो. आहेच तो. आता हे जे आंबे तुमचे समजा 4 वर्षापासून आहे, तर तुम्हाला आता वैदिक तर 2 वर्षापासून आलाय. हा 2 वर्षापासून त्याच्यापूर्वी तुम्ही फक्त एसीटीच वापरायचे. SCT. होतं. म्हणजे कृषी अमृत, ग्रीन गुजरात, गुजरात, Soil सॉइल चार्जर वगैरे Charger. हा. क्रॉप चार्जर वगैरे. हा, क्रॉप फ्लावर सर्वच आता वापरतात. यावर्षी काय बदल केलाय तुम्ही यावर? नाही आता हे वैदिक RNPH वैदिकचं आता. RNPH चे त्यांनी शिलाची ट्रीटमेंट केली आता काही. आता तुम्ही जून मध्ये. समजा आता हे बाग मला एक सांगा, सुरुवातीपासून सांगा. हा बहार तुम्ही धरला, त्याच्या अगोदर तुम्ही रेस्टला काही टाकलं होतं का? बेसल डस टाकला होता. काय काय खाली टाक झाले टाका. खाली बाग खाली 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 जो जून पाऊस मध्ये सुरू झाला, हा पाऊस सुरू आमचं झाल्यानंतर पहिलं पावसाला बेसल डोस जातो जातो. हा, जातो. म्हणजे पूर्ण जमीन शांत झाल्यानंतर आम्ही शांत टाकतो. काय झाल्यानंतर बाग जातो करता? हा. मग काय बेसलवर टाकला? बेसल डोस हेच नाही कृषी कृषी अमृत किती टाकले होते एका झाडाला? आणि- जवळजवळ 20 बॅगा टाकल्या ह्या प्लॉटला. 700 प्लॉटला. झाडांना. हा हा, 700 झाड क्षेत्र किती आहे सगळं? हे 1.5 एकर आहे 1.5 एकर मध्ये दीड 700 झाडं लावली. 700 झाड अच्छा, तुम्ही किती बॅगा टाकले म्हटले? 20 20 बॅगा. बॅगा. 20 आणि बॅगा त्याच्याबरोबर बाकीचे काय टाकलं का? RNPH RNPH पण टाकलं. RNPH. किती? ते 1200 ग्रॅम म्हणजे 2 पॉकेट टाकले 600 सगळे त्यावेळेस RNPH चे. टाकायला पाहिजे. समजा तुम्ही 3 4 5 किलो, कारण 1.5 एकर म्हटल्यावर हा 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 तुम्ही ठीक आहे 1200 ग्रॅम टाकलं. त्याच्यानंतर मग आता बहार धरला, मग तेव्हा काय मध्ये काहीच नाही केलं ना? नाही, मध्ये आता सेटिंग झाल्यानंतरचं नियोजन आहे. आता नाही, तुम्ही त्यावेळेस बेसल डोस तो टाकला, त्यानंतर काहीच केलं नाही नाही. नंतर काहीच नाही. नंतर नाही बरं, मग काहीच आता नाही फुलं निघाली. हो हा. मग आता तुम्ही काय करणार सेटिंग झाल्यावर? साधारण हरभऱ्याच्या मापाची सेटिंग झाल्यानंतर पुन्हा एक शिलाजीत केलं ना म्हटले? शिलाजीत केलंय मध्ये हा, त्यांनी. नाही, मग RNPH चं पहिल्यांदा केलं. बेसल डोस भरला हा, आणि त्याच्यानंतर 8-10 दिवसांनी शिलाजीतची ट्रीटमेंट तेव्हाच केली. हा तेव्हाच केली. जून जुलै. हा, जूनच्या एंडिंगला. अच्छा, हा. म्हणजे बेसल डोस बी टाकला, शिलाजीत शिलाजीत पण पण केली. केलंय. कोणती RNPH केली, LSQ केली? नाही RNPH RNPH. केलं. RNPH म्हणजे LSQ केलंच नाही अजून. RNPH आता LSQ द्यायचे सर. आता LSQ द्यायचं. बरं, मग तुम्ही SSM कधी वापरलं? SSC नाही आता टाकायचं आहे. आता बेसल आता सोबत बेसल म्हणजे डोस आता LSQ च्या आधी सेटिंग झाल्यानंतर टाकायचं आहे Setting. SSM. बेसल डोस हो, हो. टाकायचं. म्हणजे तुमच्या सर्वांचं ट्रीटमेंट सेम हा, असेल. सेम same, आहे. same. ओके ओके. म्हणजे शक्ती, सम्राट आणि मिर्याकर. हा. त्याचा डोस त्यांचा आता मेन आमच्या प्रॉब्लेम सेटिंगचं साधारण हरभऱ्याचं झालं हा, का मग ते नियोजित आहे आमचं. तुम्ही शिलाजीत आणि ते मिक्स करून टाका. मेन प्रॉब्लेम त्यांचा जो खोडकीड असतो ना सर, जे आपण कृषी अमृत वापरतो त्यांचा जो मेन प्रॉब्लेम खोडकीड पूर्ण म्हणजे बंद झाली. नाहीच झाले. नाहीच झालंय. त्या त्रासाला जास्त म्हणजे शेतकरी इकडे त्रासलेले. बरोबर. किती लोकांची बाग आहे परिसरामध्ये? आहेत ना 7 8 10 किलो 10 जणांच्या 10 जणांचे. त्याच्यापैकी किती जण वापरता? आता आम्ही इथं 4 जण वापरतो. 4 जण वापरता. 4-5 आता मला एक सांगा, तुम्ही आता जे बहार आपण नाही, बघतोय, यंदा आंब्यासाठी पुन्हा काही लोक वाढलेत. वाढलेत वा. या वर्षी यंदाच वाढले. तुमचा रिझल्ट बघून हा नाही, ते फक्त काय बोलता अरे बापरे, मागच्या वर्षी पाण्याची डिझाईन काय केलं? अरे बाबा, आम्ही काहीच नाही केली. आमची वही आहे बघा, काय काय दिलंय. काय दिलंय ते जे शेतकरी मागच्या वर्षी फेल बघा, गेले. आम्ही खोटं बोलतो, आम्ही लिहून ठेवलेलं आहे या तारखेला हे हा दिलेलं आहे. शेंडा आहे, काय सांगतोय का एवढं होऊनही त्याचं भागलेलं नाही. हे शेंडाचा कलर बघा. हा, हे जो कलर असतो ना, हे खूप औषधी पान असते. ह्या कंडिशनला हे पान खूप औषधी असते, रंग असते, त्याच्यामुळे असं असतं. हो, दाताचे आजार, पचनक्रिया ह्या गोष्टींसाठी औषधी आहे 1 नंबरच. आणि बघा ना तुम्ही किती, हे बघा ना इकडे बघा, म्हणजे फुटवे पण आहे, बहार भरपूर आलेला आहे. मागच्या वर्षी किती माल निघाला होता? मागच्या वर्षी 450 जाळी अशी निघाली ती 20 किलोची. म्हणजे सरासरी तुमचं 9 किलो जरी धरलं हा तर 963 63. बरोबर आहे ना? हम्म. ती जाळ्या म्हटले तुम्ही 450. 450 म्हणजे 4 2 8 800 जाळं असते तर अर्धी जाळी म्हणजे 10 किलो, बरोबर आहे ना? 10 किलो. मग 400 जाळ्या निघाल्या तर किती पैसे झाले त्यावेळेस? एक झाले बा 3.5 -4 लाख रुपये. बर, हम्म. अच्छा.
एक काय हो तुमची जनरली काय अपेक्षा काय असते बुवा समजा या भागात ज्यावेळेस आपण बाग करतो तेव्हा काय अपेक्षा असते? नाही आता इथं आम्ही ना तशी एकरी 1.5 लाख 2 लाखच कमावणार आहे. बरोबर आहे ना? आज जरी जी मोठे शेती गेलेलेच केली नाही, मोठे झालेलेच हा नाही तर 2 त्यापेक्षा. लाखाची वर काय एकरी आम्हाला पुढे काय आलं नाही. कधी आजपर्यंत आलं आलं नाही, आलं नाही. नाही. पण ते मागच्या वर्षी तुमची किती झाले? 4.5 लाख. 4.5 लाख रुपये झाले. आणि ह्या वर्षी तर अजून बापरे बापे. हा म्हणजे आहे तो आकडा तर गाठच बुवा. जो आकडा आहे तो मी कारण काय म्हटलं मी बरं का कारण हे बघा एक लक्षात ठेवा, आदिवासी भाग म्हटल्यावरती त्यांचं आजही परंपरा काय म्हणते ते प्रकृतीशी जोडलेले. हा. जसं देव देईल तसं घ्यायचं. घ्यायचं. का हो? देव देईल तसं बरोबर आहे की नाही? पोरं बाळा सुद्धा देवच देतो. परमेश्वराची कृपाच म्हणतो की नाही आपण. हो म्हणजे शहरामध्ये कसं की डॉक्टर कदा तपासण्या करा, मूल होईल का नाही, बरोबर आहे की नाही, कधी तुमचं होईल का नाही होणार, आणि अडचणी नवीन परत ते वेगवेगळ्या प्रकारात शिकवतात. म्हणजे मला सांगायचं काय आहे की माणसाच्या बाबतीत सुद्धा तिकडं तंत्रज्ञान प्रगत झालेलं आहे. पण आदिवासी भागात आजही माणूस थोडासा या प्रकृतीवर काय ठेवतो? विश्वास ठेवतो. तसंच शेतीच्या बाबतीत पण आहे असं मला म्हणायचं की शेतीच्या बाबतीमध्ये सुद्धा जर पिकत नसेल तर तो अभ्यास नाही करत का नाही पिकत, तो म्हणतो चला माझं नशीबच असते एवढे. हे खरं आहे खोटं आहे? नाही खरं आहे. आम्ही 2 जण आम्ही प्रत्येकाच्या शेतात जातो. आम्ही फिरत असताना मी यांना त्या दिवशी सांगितलंय का अपेक्षेपेक्षा जास्तीच आहे. म्हणजे जो मोहर आला ना, कारण मला इथं अपेक्षा एवढी नव्हती यंदा तरी, कारण गेल्या वर्षी लोड काढला तर हे झाडांचं एक वैशिष्ट्य राहते. यंदा जर का 60% काढलं तर दुसऱ्या वर्षी 40% भेटतंय. बरोबर आहे. यावर 100% आलं पोषण शिरो. हा नाही कमीत कमी ते 40 वर जातं. बरोबर आहे ना? तर मग यंदा म्हटलं नाही, यंदा गेल्या वर्षीपेक्षा जेवढा गेल्या वर्षी होता तेवढाच यंदा सुद्धा आहे. जास्त आहे थोडासा. हा असं नाही म्हणजे अपेक्षेपेक्षा मी तेच बोललो, अपेक्षेपेक्षा मला जास्ती दिसून बघा, राहिलं. आता- मोहर जास्ती आहे. एकदम सोपं. बघा मला तुमच्याशी संवाद करायला फार सोपं जातं. का माहितीये का? तुमच्या डोक्यामध्ये काही गणगण नाही. हम्म. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्ही जसं म्हणता की नाही की अपेक्षेपेक्षा जास्त आलंय, हा तर मग आता तुम्हाला काय करायचंय माहितीये का? अपेक्षेपेक्षा जास्त द्यायचंय. हा हा नाही ते आहेच. बरोबर. आलंय ना? बरोबर मग हिथंच आपल्याला दुरुस्त करायचंय. अपेक्षेपेक्षा जास्त दिलंय ना, तर मग अपेक्षेपेक्षा जास्त त्याला द्या. साधी सिंपल गोष्ट आहे. हम्म. काय की आपण बँकेत पैसे टाकले की त्याचं व्याज मिळतं, दामदुप्पट म्हणून मिळतं. तशी ही बँक आहे. हा बँकच. बरोबर आहे की नाही? टक्केवारी जर वाढली ना व्याजाची, हा 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 तर तुम्ही पैसे मुद्दल वाढवायला पाहिजे. बरोबर. पण तुम्ही त्याच मुद्दलीमध्ये टक्केवारी वाढून श्रीमंत नाही म्हणा. नाही बरोबर तुम्ही जर मुद्दल वाढवली तर त्या वाढलेल्या टक्केवारीचा काय होतो? फायदा होतो. बरोबर आहे की नाही? बरोबर. लाख रुपयाचे समजा 10% मिळाले, किती मिळतील? एकदा 10,000 रुपये. 10,000. बरोबर आहे ना? बरोबर बरोबर. आणि तेच जर तरी 10 लाख असेल तर लाख रुपये लाख मिळतील. रुपये रुपये. भेटते. हा फरक असतो. म्हणून आपण आपल्या जमिनीमधलं भांडवल वाढवू शकतो. पैसे तर आपण नाही वाढू शकत, पण भांडवल वाढू शकतो ना जमिनीमधलं. हम्म. तुम्ही खर्च किती केला मागच्या वर्षी याच्यावरती, कृषी अमृतवरती, बाकी सगळ्यांवरती? ते तरी 70-1,000 रुपये. 70,000 केला. 70,000 रुपये तुम्हाला किती मिळाले? 4 लाख रुपये. 4 लाख रुपये भेटले. बरोबर आहे. म्हणजे 1 रुपयाला किती रुपये भेटले? 7-5 साठी 49. बरोबर आहे ना? म्हणजे 7 42. 42. म्हणजे जवळजवळ 1 रुपयाला 6 रुपये भेटले. 6 रुपये भेटले. हम्म. तर तुमच्या गावात कुठली बँक आहे की 1 रुपया भरल्यावर 6 रुपये देते? नाही एका कोणतीच वर्षात? नाही, कोणतीच देत नाही. कोणतीच देत दाम नाही. दुप्पट देत नाही तर कोणी. हा, नाही ती जी देणारी आहे ती फसवते. की भोळ्याची आशा केली का नाही, तो याला गोळा ठरतो शेवटी. हो. बरोबर आहे की नाही? नाही आमच्याकडे साहेब पक्के लोक डुबले त्याच्यात असे दामदुप्पट करायला. बरोबर आहे की नाही? आम्ही तिकडे नाही इन्व्हेस्टमेंट आम्ही आम्ही इकडे इकडे केली. केली. क्या हा. बात आहे. आम्ही इकडे क्या बात करतो. ही माती आहे ना, आपण कधीच नाही फसवणार. तुम्ही जर मातीवर विश्वास ठेवला, मातीमध्ये जर 1 रुपया गुंतवला तर ती तुम्हाला ह्या तर ठिकाणी तुम्हाला 7 रुपये मिळाली ना. हा हा 5 रुपयाची तर गॅरंटी आहे ना. नाही आहेच 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 का हो? गॅरंटी आहेच. फक्त काय पाहिजे इथं? पैसे गुंतून थोडी मेहनत करायची, तयारी पाहिजे, तयारी थोडा पाहिजे. संयम पाहिजे. सेम पाहिजे. हे माती आहे आपली, ती आपल्याला तो धोका देणार नाही, नाही. नाही. आपल्या आईची पण आई आहे. हो. काय वाटतं तुम्हाला? नाही बरोबर आहे. मग आदिवासी बांधवांनी ही गोष्ट जर शिकले का
केल्याने होत आहे रे पर्याधी केलीची पाहिजे. केलीची पाहिजे. फुकट नाही पाहिले नाही नाही फुकट नाही. काय झालं, अनुदानाची सवय लागली, योजनांची सवय लागली. बरं नाही साहेब, आता ना 2 वर्षापूर्वी इथं कृषी अधिकारी सर्वच येऊन गेलेत. मला त्यांनी हे ड्रीप वगैरे काय म्हणे फायली, म्हटलं तुमच्या ऑफिसला मी 5-5 वेळेस फायली दिल्या, हा. माझं काही प्रकरण मंजूर झालं नाही. बर आणि त्यांचे एक म्हणणं होतं का नाही आम्ही सांगू त्या मापाने लाव, मग ते 15x15 लाव, 15x20 लाव. म्हटलं तुमचं माप मला काय आवडत नाही. आता मी थोडंसं आता हे नवीन 2-3 तुमच्या ठिकाणी मापावर मला योजना मिळेल, हा योजना मिळेल, पण माझं उत्पन्न ना पण आम्ही नाही मिळणार. हा. मग मी त्यांना सेपरेट सांगलं, म्हटलं तुम्हाला पटत असेल तर घ्या माझी बाग, नाही तर नाही. पण मला विश्वास आहे, मला माझ्या झाडांवर विश्वास आहे, मला माझ्या मातीवर विश्वास आहे. काय बात आहे. म्हटलं मी काढीनच, मी माझ्या उत्पन्नाला जाऊन पोहोचीनच. म्हटलं मला तुमची योजना आहे या नको, काहीच योजनांनी, नको. अनुदानाने खऱ्या अर्थाने माणसांना काय बनवलं, परावलंबी बनवलं, पंगू पांग- बनवलं. पंगू 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 बनवलं. तर गेल्या वर्षी ना आमची कृषी सहाय्यक आहे, तिला जिल्ह्याच्या बॉसनी बळजबरी सांगले का त्यांची 100 झाडांची तरी वाढी घ्या, ती तुम्हाला मी दाखवतो पाठीमागा. हा हा ती तेवढीच फक्त त्यांच्या रेकॉर्डला आहे, ही वाढी रेकॉर्डला नाही. आणि एक त्यांच्याकडनं रोपं सुद्धा घेतली नाही, आम्ही स्वतः जाऊन मला काय खरेदी म्हणायचं म्हणून केली. सक्सेस तुम्ही. हा. ही वाढी लावली ना, त्याच वर्षी 2017ला रोपं आम्हाला आम्हीच गेलो होतो. आमच्याच बरोबर कृषीचे पण रोपं घेतले, स्कीम मधले रोपं घेतले. त्याला अजूनही मोहर नाही. मोर नाही, अजून सुद्धा ते अजूनही बाग मोर फेल आहेत. आणि आता इथं त्याच्यामुळे आमचं आम्ही 3 वर्ष योजनेपासूनही लांब आहे. मला योजनांबद्दल काय म्हणत, योजना असाव्यात आणि नाही, त्यांची असाव्यात. गरज पण आहे. बघा जो मागे आहे, त्याला मदत हात दिलाच हो, पाहिजे, दिलंच त्याला पाहिजे. बोट दिलं पाहिजे, त्याला पुढे आणलं पाहिजे. परंतु त्याच्या जीवावरच जगायची अपेक्षा नाही ठेवली पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? लोकांचं तेच चुकतंय. काय होतं, तुम्ही फार अगदी खाली खड्ड्यामध्ये, फार अगदी तुम्ही अडचणीमध्ये, फार दारिद्र्यामध्ये, तर तुम्ही जगू सुद्धा शकत नाहीयेत. अशा वेळेस तुम्ही नक्कीच ह्या सगळ्या सुरक्षेचा, योजनांचा, रिझर्वेशनचा फायदा घ्यायलाच पाहिजे. वरती गरज आहे, तुमचा अधिकार आहे, संविधानाने दिला आपल्याला तो. पण आपण एकदा दरीतून बाहेर आलो, आपल्याला सपाटी दिसायला लागली, तर आपण आपले पण कष्ट कमवले म्हणजे पाहिजे. शासनाच्या योजना एकदम काय येतात, चांगल्या येतात. पण आपण वापरताना काय करतोय, फक्त सुरुवातीला करतो. म्हणजे आम्ही फक्त ना सुरुवातीला शूरवीर आहोत, 9चे 9 दिवस त्याच्यानंतर ते सर्व सोडून देतो. बरोबर आहे की म्हणून नाही? त्या योजना काय होतात, फेल होऊ हा, राहिल्या. मग मला काय योजना म्हणायचं, चांगल्या आहेत, पण 9चे 9 दिवस मला नंतर काय सोडून म्हणायचं, पण देतोय. त्यांनी एक सवय लागते ना. मला एक सांगा, कष्टाचं पुरतं का आपल्याला? सगळ्यांना विचारायचं मला एक हो, प्रश्न. कष्टाचं हो, वाटतं. पुरतं. कष्टाचं पुरतंच ना. पुरतंच नाही, कष्टाचं पण पुरतं का आपल्याला? ते पण कमी पडतं ना. कष्ट करून जे कमवतो आपण, ते कमी पडतच ना. ते भागतं का आपल्या त्याच्यामध्ये? आपल्या अजून अपेक्षा आहे ना. अपेक्षा आहे. जे कष्ट करून जे मिळवतो, मला म्हणायचं हे, त्यात सुद्धा आपल्याला वाटतं की अजून मिळावं. अजून मिळावं. बरोबर आहे. मग हे तर फुकटचं आहे, हे कशी पुरवलं आपल्याला? का हो? म्हणून योजनांच्या आधारे तुम्हाला मिळालेलं अनुदान घ्या, तुम्हाला मिळणाऱ्या सुविधा घ्या, पण त्याच्यामध्ये जे तुम्हाला कल्याण करेल अशाच गोष्टी करा. हा, नाही ते त्याच्यावर अवलंबून नाही राहून त्याच्यावर जा. अवलंबून. भरपाई मिळून किती मिळते हो? नाही, हे तर तुझे- शासनाची भरपाई कोणत्याच क्षेत्रात पुरत नाही. अहो, कशी पुरवते मला सांगा ना तुम्ही. आपण बी काय अपेक्षा करायची? लक्षात ठेवा, त्यांना एवढ्या मोठ्या शेतकरी राजाला पोसायचं सोपे. राजा पोसणं सोपं आहे का? हा? तुम्ही प्रजा सोपू शकता, तुम्ही पोसू शकता, राजा नाही पोसू शकत. शेतकरी राजा आहे. आणि म्हणून हे राजाने समजून घेतलं पाहिजे, तुमचं जे पोसण्याचं काम, राजाला खऱ्या अर्थाने जे ताकद आहे ना, ही माती. काय वाटतं तुम्हाला? आज तुम्ही मातीवरती पोषण देताय, तुमचा भाग पूर्ण गावामध्ये वेगळा आहे. जेवढे तुम्ही मित्र आहे, त्यांचा काय आहे? नाही, वेगळा आहे. त्यांना सुद्धा प्रश्न पडतो की हे काय आहे काय सगळं? आहे? बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्ही जो काही खर्च करताय 40-50 हजार रुपये, 60-70 हजार रुपये, त्यांनी आज तुमचं स्वतःचं एक हक्काचं उत्पन्न आहे. हो. आहे की नाही? नाही तर या भागामध्ये 3-4 लाख रुपये उत्पन्न म्हणजे साहेब, मी तसं ना 3 वर्षापासून अगोदर हा मी आत्महत्येतून वाचलोय. ह्याने मला सुधरवलंय. गेल्या वर्षी 22ला मी मुक्त झालो. इथं द्राक्ष होती, हे बेड आहेत, हे द्राक्षाचे बेड होते. बर द्राक्षाने पूर्णपणे आम्हाला झोपवलंय. बर यांनी मला त्याच्यातून नाही म्हणजे मुक्त केलंय. त्या कर्जातून. कर्जातून मुक्त. त्या कर्जातून मला यांनी मुक्त केलंय. त्याच्यामुळे याच्यावर प्रेम, विशेष प्रेम आहे सगळ्या शेतीपेक्षा. 15 लाखाचं कर्ज 15 लाखाचं कर्ज होतं, बापरे. ते यांनी फेडलं. 3 वर्षात मोकळं केलं. हे सिटीने वैदिकने वैदिकने आणि हे पिकाने. वा वा वा. तुमच्या गळ्यात माळ पण पाहिली. हो, मी हो, माळकरी आहे, जन्माचा माळकरी आहे. वा 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 वा. म्हणजे पहा, लहानपणापासून माळकरी, वारकरी किती विशेष संप्रदाय. आहे. आपण जर इथं जर बघितलं
तर तुमची सर्व जी झाडं आहेत जवळजवळ 95% झाडं तुमची पूर्णपणे बहरून गेली, हो पूर्णपणे. म्हणजे एकदम बहर आणि लगडली अशी. सगळ्यात मेन गोष्ट याची जी काडी आहे, ही काडी काय एकदम दंडम आहे, एकदम ही मजबूत आहे. आत्ताच हो ही आंबे लागल्यानंतर मजबूत होते. हो तुमची बहरामध्येच म्हणजे डायरेक्ट मोहरामध्येच मजबूत आहे. त्याच्यानंतर एका ठिकाणी गुच्छामध्ये मोहर निघालेला आहे. हो. त्याला असं पंचायत पडली, कुठून कुठून जागा सापडत आहे की नाही. हा ना काही झाडं आहेत ना, तर मधीपर्यंत एक काळे आहे, हात लावलाय ना हा. हातभर आहे ते, हातभर मध्ये मोर निघाले. मध्ये बरोबर आहे की हा, नाही. आहे. बरं अगदी मधून मधून जे बहर म्हणतो की नाही आपण, हो म्हणजे शेंड्याला निघतो पण मधीच्या बंचेस मधून सुद्धा खोडाला पण आहे आतमध्ये. खोडाला पण आहे. खोडाला सुद्धा आहे. म्हणजे त्या थोडक्यात काय आहे की याची ताकद पूर्ण वाढली. तुमच्या बागेमध्ये काय वेगळेपण आहे, काय वाटतं तुम्हाला पाहिल्यावर? नाही आता जो त्याने रिझल्ट दिलाय ना तो असा वेगळाच आहे हा. असं वाटतच बा. वाटतंय हा वाटतं. आनंद वाटतो. आनंद वाटतो मागच्या वर्षी आणि भरपूर केलेल्या उत्पन्न काढलं. कष्टाचं केलेल्या कष्टाचं चीज वाटतं. चीज वाटतंय. मागच्या वर्षी पण उत्पन्न काढलं, या वर्षी हो. पण उत्पन्न भरपूर आहे. हा मागच्या वर्षी काढलं, मी मगाशी तुम्हाला तेच सांगितलं का मागच्या वर्षी जास्ती काढलं तर बा आंब्याच्या बागा ज्या आम्ही पाहत होतो गॅप पडतोय. तर तो गॅप पडतो बा 1 वर्षाचा. का पडतो? रेस्ट पिरियड. हा पण मी इथं मला गॅप वाटला नाही का. तेवढं अन्न साठवण्यासाठी पुन्हा काडी भरून काढण्यासाठी पुन्हा ते गॅप करतं. गॅप पण तुमचं काडी तशीच भरून गेली तुमची रेस्ट पिरियड मध्ये, Rest. म्हणून त्याला गॅप घ्यावासा वाटला. नाही. किती सोपं आहे. म्हणजे तुम्ही त्याला आजबू नाही दिलं ना, त्याला खायला प्यायला भरपूर दिलं. हा. तुमचं जी काडी आहे ती मजबूत आहे. दुसरी गोष्ट तुमचं हे मजबूत आहे म्हणजे तुमच्या झाडा जमिनीमध्ये तुम्ही जे काही बेसल डोस टाकले ते सगळं झाडामध्ये उतरले. बरोबर आहे. आता फक्त याच्यामध्ये एक मला गोष्ट म्हणजे जाणवते की तुम्ही बेसल डोस थोडा वाढवा. हा, वाढवा. तुम्ही RMPS आता कसं आहे, आदिवासी भाग म्हटला मी तुम्हाला पहिल्यांदा का म्हटलो किंवा प्रकृती देईल तसं घेणं, म्हणजे स्वतः खर्च न करणं. फार जीव काढला तर युरियाची गोळ. युरियाची हॅलो आणि आणखीन फार कहर केला डोक्यावरून पाणी येतं DAP. कवा मायक्रोन्यूट्रन माहिती व्हायचे, कवा मॅग्नेशियम कॅल्शियम ते कवा माहिती व्हायचं आहे की नाही. म्हणजे मला सांगायचं काय की एवढ्या कमी प्रमाणामध्ये तुम्ही ह्या सगळ्यांनी विष्ठा वापरता आणि त्या परिस्थितीत देखील तुम्ही जर एवढं उत्पन्न काढताय तर खूप आनंद आहे. पण याच्यामध्ये तुम्ही एक पाऊल पुढे आलाच आता, बरोबर की नाही. आता आणखीन एक पाऊल पुढे या. काय का तुम्हाला समजा ₹1,00,000 खर्च होतोय असं समजा, दरवर्षी झाडाचं आयुष्य वाढतं, झाडाचा आकार वाढतो, झाडाचा बेसल डोस सुद्धा वाढला पाहिजे. आणि तुम्ही कृषी अमृत बरोबर वैदिकचा वापर वाढवा. आता जनरली तुम्ही द्यायला किती पाहिजे? 3 किलो एकरी द्यायला पाहिजे. 3 चोक 12 बरोबर आहे. आणि SSM जे आहे हे कमीत कमी 4 2 द्यायला पाहिजे एकरी या बागेला. शक्ती सम्राट आणि शक्ती सम्राट, मिराकल आणि ह्युमस गोल्ड. ह्युमस गोल्ड अत्यंत महत्वाचं, तुम्हाला तर अत्यंत महत्वाचं, कारण तुमचा सगळा खेळच त्याच्यावर आहे. आता तुमचं आपण उंबराचं झाड बघितलं, बरोबर आहे की नाही. असं तेजदार आणि असं चमकदार उंबराचं झाड मी माझ्या लाईफमध्ये दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा बघितलं. तुमच्या भागामध्ये जे तेज आहे ते खाली नाही ना, घाटावर तेवढं नाही ना, खाली जे तुमच्या जसा कोकणाचा भाग आहे ना तसा, बरोबर आहे की नाही. सर इथून तुम्ही आता डोंगर उतरून आले ना, हा, इथून ह्या पश्चिम वाहिन्या सुरू झाल्या. बरोबर आहे की नाही. त्या डोंगरापासून तिकडे पूर्व वाहिनी आणि इकडे इकडे सगळ्या पश्चिम वाहिनी, पश्चिम म्हणजे वाहिनी. एकदम सेंट्रल आहे. कोकणातच गेलो म्हणजे आम्ही. तेच मला म्हणायचं आहे की याच्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने तिथं तुमचं उंबराचं झाडाचं जे काही ते फ्लावरिंग ते फळधारणा आहे आणि त्याची जी चमक आहे लाजवाब, म्हणजे मी तर प्रसन्न झालो, बघूनच प्रसन्न झालो. तसं हा जो बहार आहे तुम्ही म्हटले बघा किती सुगंध येतोय, मधमाशा किती प्रचंड असतील याच्यावरती, याचा अंदाज केला बरा, बरोबर आहे की नाही. किती मुळं असतील परिसरात काही तपास नाही, बरोबर आहे ना. म्हणजे याला तुम्ही जेवढं द्याल ना तेवढा माल जास्त लागेल, तुम्हाला थिनिंग करावं लागेल, एवढी ताकद आहे याच्यामध्ये. मग तुम्हाला जर खोडकिडीपासून जर वाचायचं असेल तर ही पाईपलाईन रिकामी नका होऊन द्या. ही पाईपलाईन जर रिकामी झाली, कारण आता हे फक्त मोर आलेलं आहे, आता याला माल येणार आहे, मग तो पोचण्यासाठी सगळी ताकद कुठून ओढणार आहे ते खोडातून. म्हणून रेस्ट पिरियडमध्ये पुढच्या वेळेस देताना भरपूर डोस द्यायचा. एका झाडाला कमीत कमी 5 किलो तरी गेला पाहिजे. 5 किलोची कृषामृत गेला पाहिजे आणि त्याच्याबरोबर हे RNPH 3-4 किलो 4 किलो ते आरामशीर गेलं पाहिजे एवढं झालं. एकरी 3 किलो एकरी ते 4 किलो द्यायचे एकरी. असं जर केलं तर तुम्हाला पुढच्या वर्षी खोडकिडी नावाला बघायला मिळणार नाही.
आलं लक्षामध्ये. म्हणजे होतंय काय की निसर्गाचं जे वातावरण आहे ते तुम्हाला फार अनुकूल आहे, नाही वातावरण आहे. बरोबर हो, आहे. आहे. मग त्याच्यामध्ये वैदिकची साथ भेटली, त्याच्यामुळे ते काय झालं, प्रकृतीला डबल डोस भरायला झाला ना ते. म्हणजे दे धक्का, प्रकृती तर देतीच, तुम्ही बी धक्का दिला प्रकृती बरोबर. हो बरोबर. केमिकलचं कसं आहे, प्रकृतीच्या विरोधामध्ये, नाही ते विरोधातच आहे. आणि म्हणून मागे खेचा. केमिकलचं कसं आहे, मागे खेचा. वैदिकचं कसं आहे, दे धक्का. बरोबर आहे की नाही. मग तुम्ही त्याला हे जे काही वातावरणाला अनुकूल, बघा तुम्ही आजूबाजूला बघितलं सगळं, तुम्ही जंगलच आहे ना सगळं. हो जंगलच आहे. या जंगलामध्ये हे मंगल आहे की नाही. तर इथं हे मंगल आणखीन चांगलं करण्यासाठी तुम्ही प्रकृतीला थोडी मदत करा. काय मदत करा, काहीच नाही. 30-40 रुपये अजून बेसल डोस वाढताय. आता तुम्हाला चान्स आहे, आता वाढून दिलं तरी चालेल. आता तुम्ही SSMC ला जी ट्रीटमेंट देऊन टाका, बघा एकदम सुंदर होऊन जाईल. तुम्हाला काय सांगायचं आणखी शेतकऱ्यांना? नाही काय आता जे शेतकरी तुमच्या परिसरातले आहे, आंब्याचे शेतकरी, त्यांना काय सांगाल? त्यांना एवढंच म्हणू आम्ही की तुम्ही पण आमच्या बरोबर आम्ही जे वापरतोय अनुभव सॉइल घ्या. चार्जर त्याचे प्रोडक्ट वापरा. आम्हाला रिझल्ट आहे, तुम्हाला पण वेळ आहे. बघा ना, मी कल्पनाच नव्हती करू शकत का बाबा आदिवासी भागामध्ये इकडं वरती आल्यावर, ते घाटाच्या खाली आल्यावर आपल्याला एखादा शेतकरी असा भेटेल का जो वैदिकवर खर्च करतोय. फार आनंद वाटला, फार. आणि तुमचं झाडांवरचं प्रेम बघून तर काय, तो आनंद द्विगुणित झाला आहे की नाही. का हो सर? बरोबर. मोकळं सांगायचं म्हणजे हा जो परिसर आहे, माझ्या मते इथं एक आंब्याचे भरपूर दिग्गज व्यक्तिमत्व आहे तुमच्याकडेच पेठ सुरगाण्यामध्ये. तर आम्ही त्यांना पण कन्सल्ट केलं होतं आपल्या वैदिकच्या आणि रेफर केलं होतं. तर त्यांचं पण मार्गदर्शन वगैरे चालतं. तर त्यांचं हेच म्हणणं होतं की आमचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये खोडकिडीचा जो प्रॉब्लेम आहे तो सगळीकडे आहे आणि शक्यतो करून 3 वर्षाच्या पुढे बाग टिकतच नाही लोकांचे. तर हा, आणि डिंक्याचा एक प्रॉब्लेम आहे. तर आता आपण इथं जर बघितलं तर कुठंच आपल्याला जाणवत नाही, म्हणजे डिंक्या जाणवत नाही. आणि तुम्हाला एक सांगू का, थोडंफार आहे नाही बरं का, परंतु तुम्ही जे बोलले की ते तज्ज्ञ व्यक्ती काय म्हटले की ह्या भागामध्ये खोडकिडीची प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे ना. तो काय, खोडकिडी का लागते किंवा कधी लागते? बघा आपण वैदिकमध्ये काय सांगतो, कमजोरीमुळे रोग येतो. रोग किंवा कीड किंवा समस्या कशामुळे येते, कमजोरीमुळे. आता एवढा बहर आलेला आहे, एवढा मोहर आलेला आहे, बाप रे बाप. तुम्ही काय वापरलेला केमिकल? मोर यायला काय ते वापरतात ना, ते काहीतरी वापरतात ना लोक वापरतात. म्हणजे तुम्ही लोक नाही वापरत म्हणजे त्याच्यासाठी हे सगळे वापरलेलं नाहीये. नाही मग एवढा बहर त्याच्या शिवाय आलाय आणि ताकद दिली ना त्याला. त्याच्याशिवाय आलाय, त्याच्यावरच आला. नाही म्हणजे त्याच्या केमिकलचं मी नाव घेतलं, तुम्ही त्याच्याशिवाय आलंय हे. हो. काय बात करता? हा मग नाही हो, विश्वास ठेवणार कोणी? ठेवायचा का विश्वास? नाही, आता तो ज्यांनी ठेवला त्यांनी ठेवला. येऊन बसा वर्षभर थांबा, कळेल म्हणजे मग विश्वास ठेवाल ना. नाही, आता ठेवावं लागेल. म्हणजे काहीही प्रकारचं PGR न वापरता, कुठलंही हार्मोन्स न वापरता तुम्ही एवढा बहर काढलेला आहे, बरोबर आहे की नाही. याचा अर्थ काय आहे सर? याचा अर्थ असा आहे का तुमचं वातावरण जे आहे ते मोहर काढण्यासाठी अनुकूल आहे. करेक्ट. आपल्या वैदिकनी त्याला फक्त काय दिलं, दे धक्का, सपोर्ट दिला, बरोबर आहे. आता बघा, केमिकलवर तुम्ही जर एखादं उत्तेजक वापरून जर अशा प्रकारचा बहार काढला तर त्यातला 90% बहार गळून जातो, है की नाही. तो दिसण्यासाठी असतो. हॅलो, मला सांगा, लग्नामध्ये नवरा नवरीला केली मेकअप ओरिजिनल असते का? काय तसंच आहे हे PGR वापरून काढलेला जो बहार असतो तो असाच असतो, फॅशनेबल असतो, बरोबर आहे. तो खोडकीड लागायचं कारण असं आहे, नॅचरली तुमच्याकडे सेटिंग होतं, वातावरण तसं दमट आहे, त्याला जसं हवामान लागतं तसं ते हवामान असल्यामुळे नॅचरली बहार येतो. आणि हेच दुर्दैव झालं कोकणातली आंबा शेती संपण्याचं. हेच दुर्दैव झालं तुमच्याकडची आंबा शेती संपण्याचं. तुम्ही जे म्हणता 3 वर्षामध्ये आमची बाग उलटली, गावठी आंबे कधी उलटले का असे? हेच आंब्याला का बरं असतो? कारण हे जेनेटिकली मॉडिफाईड आहे.
हे हायब्रिड व्हरायटीत नाही हे हायब्रिड आहे. मग ह्या व्हरायटीमध्ये अशा प्रकारे जेनेटिकल बदल केला आहे की त्याचा जो ताकद आहे ती बहराव जाते. हा बहरावरती जाते. म्हणजे व्हरायट्या काढून त्यांनी एक प्रकारे आपली काय केली, फसवणूक हा म्हणजे फक्त मागच्या खिशातलं पुढचे बस वरती ठेवलं. आणि आपण अरे पैसे आले बरं का आपल्याला तुझ्याच मागच्या खिशातली तुझे फिक्स डिपॉझिट मोडलं साहेब आणि सांगतो, पैसे दिले. गेल्या की खोडकीड आणि बागा जातात याचं कारण असं नॅचरली सेटिंग होत असल्यामुळे झाडातला सगळा कस आपोआप बहरामध्ये काय नेतो बाहेर बाहेर येतो. मग बाहेर आला की झाडाच्या व्हेन्स मध्ये रिकामे होतात, झायलेम फ्लोएम रिकामे होऊन जातात. मग तिला पोकं तयार होतं आणि ज्यावेळेस पोकळी तयार होते, कमजोरी तयार होते, त्यावेळेस निसर्ग तिथे कीड पाठवतो. कारण कमजोर झाड त्याला जिवंत ठेवायचं नाही, हे लक्षात ठेवा. आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की हे झाड आतून एक्सपायर झालं की निसर्ग त्याच्यावरती रोग पाठवतो, किडी पाठवतो. तो काय सांगतो की हे कमको झाले खाऊन टाका, खाऊन टाका. बरोबर. ते तुमचं खाद्य आहे, तुम्ही खाऊन हा टाका. खाऊन टाका. मग आपले लोक काय करतात, त्या किडीला मारायचा प्रयत्न करतात. हा हा तुम्ही किडीला मारून झाड सशक्त होणार आहे का? नाही, नाही. हॅलो, तुमचं पोरग कमकोत येईल असं काटकुळ आहे आणि त्याचा जीव चाललेला आहे म्हणून कुणी रस्त्याने पोरग येतं टपली मारतील त्याला ढकलीत. आजूबाजूच्या पोरांना झुडून काढून त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? त्याला स्वतःला ताकदवर बनवा, त्याला खारी खोबरं खाऊन जरा व्यायाम जरा बनवा जरा. मग अशी तब्येत बिब्येत झाल्यावर या साहेबांसारखी कोण टपली मारील बरोबर. हा विषय. मग झाड जे आहे ते आतून मजबूत होतं सिटी वैदिकमुळे, केमिकलमुळे ते कमकुवत होतं. बरोबर आहे. आणि मग जे केमिकलचे जे तुम्ही मगाशी म्हणले उत्तेजक वगैरे ते जर वापरले आणि अशा प्रकारे नॅचरली तुमचं जर सेटिंग वाढलं तर तुमचं झाड रिकाम होतं. लोक म्हणतात एवढा बहार आलाय म्हणजे झाडामध्ये ताकद असेलच. असेल. लोक मग काय करता, नुसतं फळं काढून घेतात. फळ काढून घेतल्यावर झाड आतमध्ये रिकाम होऊन जातं आणि रेस्ट पिरियड मध्ये त्याला सगळी खोडकीड लागते. पाणीही नाही, खायलाही नाही, फळही नाही, शेतकरी नाही, मी नाही. बरोबर. शेवटी त्याच्यावरच पाळे येते. बरोबर आहे की नाही? नाही इलाज राहतो. म्हणजे तुम्ही जे म्हणता तुमच्या भागामध्ये खोडकिडीचा प्रॉब्लेम काय आहे, कारण नॅचरली सेटिंग ज्यादा आहे. लक्षामध्ये आमच्याकडे पोषक वातावरण आहे. करेक्ट. आंब्यासाठी पोषक वातावरण आहे. आहे, नैसर्गिक वातावरण आहे. त्याला एसटी वैदिकने काय भेटली, जबरदस्त जोड भेटली. कारण हे प्रकृती बरोबर काम करत. लक्षामध्ये तुम्ही मी असं सांगेल की एसटी वैदिकचा वापर याच्यामध्ये डबल टिबल करा, तुमचे उत्पन्नाचे रेकॉर्ड तुटतील. जसं तुम्ही आज म्हटले की मी 4 लाख म्हणजे माझ्यासाठी फार कहर आहे. पुढच्या वर्षी तुम्ही मला म्हटले पाहिजे आता ह्या वर्षी जाऊ द्या, ह्याच्या पुढच्या वर्षी, ह्या वर्षी 5चा आकडा गाठा आणि त्याच्या पुढच्या वर्षी 10चं टार्गेट ठेवा. 10चं टार्गेट ठेवायचं असेल तर याला रेस्टमध्ये एक आणि धरण्यापूर्वी एक. आता तुम्ही धरण्यापूर्वी जर दिला असता ना तर याच्यावरती ही डिंक किंवा आलीच अजिबात आलं. गेल्या वर्षी परकडल्या वर्षी ना वादळ आलं ते. हो 2 वर्ष. इथं 2 वर्ष फक्त- नाही, 2च वर्ष. गेल्या वर्षी पण होतं, मागच्या वर्षी पण इथं होतं. फक्त निसर्ग. 7 आंबे फक्त पडले ते एवढ्या वाढीत. फक्त खाली पडलेले आंबे किती होते? 7. 7. लोकांच्या झाडाला आंबे राहिले नाही, त्यांचे झाडावरती 7 राहिले. 7 आंबे फक्त पडले ते. इथे तुम्हाला एसटी वैदिकची 7 होती ना. हा म्हणजे ना एक तो अनुभव आला का बा, गळलं नाही आपलं रान. मग काय हाडेनशिटीमुळे गळलं नाही का वैदिकमुळे गळलं नाही हे आम्हाला काय, आम्ही काय आता थोडी शेतकरी कशी आहोत आम्ही वैदिक मध्ये फेविकॉल मिसळतो. हे पडले नाही म्हणजे त्याच्या आदल्या वर्षी ना फोडणी का काय कसं तुफान असतं? काहीतरी असं. हा त्याचं कारण सांगतो म्हणजे बघा, दोन्ही पण उत्तर आपण त्या प्रश्नांची उत्तर आपण घेऊ. कसं असतं, सगळ्या शेतकऱ्यांना या तुमच्या अनुभवातून काहीतरी शिकायला भेटलं पाहिजे. कसं असतं, ह्या झाडाचा जो देठ असतो आंबा, तो आंबा त्याने जर प्रेमाने सांभाळलेला असेल तर त्याला तो पूर्ण ताकद दिलेली असते, तो पूर्ण बांधलेला असतो. आणि तो जर त्या झाडाकडे ताकद कमी असेल तर तो अर्धवट बांधलेला असतो. म्हणजे एखादं पोरगं जर म्हटलं घरामध्ये दम द्यायला लागलं, बघा लहान पोरगं आहे 5-6 वर्षाचं, समजा घरच्यांना ते पोसायला जड झालं असेल, ते म्हटलं मी घर सोडून जातो, तर कोणी त्याच्याकडे बघत पण नाही, गेला तर जाय, बाकीचे 4 आहेत अजून. खरं खोटं आहे, खरं खोटं आहे. पण ज्या घरामध्ये भरपूर पैसे, भरपूर संपत्ती आहे आणि त्या घरामध्ये पोरगं बी 2च आहेत, तर ते जर म्हटलं ना घरात सोडून जाईल तर लगेच त्याच्या वॉचमन राहतो, ते खरंच जातो. त्याला घट्ट बांधून ठेवता घरचे. बरोबर आहे की नाही? तसं आहे ना, तसं हे जे वैदिकची जी झाडं आहेत त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे. मी तुम्हाला काय बोललो, हा तुम्ही केमिकलच्या बागेत जा, तुम्हाला एक तर मोर दिसेल नाही तर शेंडा दिसेल, दोन्ही एकाच वेळी दिसणार नाही. कारण तेवढी ताकद झाडात का पाहिजे ना. तुमच्या मागं जे झाड आहे त्याला अख्खा मोर आलेला आहे आणि मधून मोर बी येतोय आणि शेंडा पण येतोय. बरं, तो परिपक्व किती पा आहे की नाही? नाही पक्व तिकडे चालला. हा म्हणजे मला सांगायचं काय आहे की याच्यामध्ये दम आहे, खोडात सुद्धा आणि मातीत सुद्धा आहे.
मग तुम्हाला सांगायचं तात्पर्य काय आहे की तुम्ही ही जी ताकद त्याला दिलेली आहे ती त्याच्यामध्ये ते मजबूतीचं काय करते आज काम करते. त्याच्यावर तुम्हाला थोडाफार डिंक दिसतो, त्याच्यावर तुम्हाला डिंकत नाही सापड. का बरं? कारण याची पत्ती भरपूर आहे ना, हे बघ, आहे का? ते खोड बघा क्लीन एकदम आहे का नाही क्लीन. म्हणजे ह्याचं कारण काय आहे की ह्या खोडामधली ताकद काय आहे, टिकून आहे. याच्या ह्या खोडातली ताकद पूर्ण काय झाली, उपसली. मला तुम्ही ज्यावेळेस त्याला शिलाजीत द्याल त्यावेळेस ती परत रिकवर होऊन जाईल. बरोबर आहे. पण मी म्हणतो रिकमीच का करायची? नाही रिकामी झालीच नाही पाहिजे. झालीच नाही झालीच आहे का नाही? झालीच नाही. म्हणजे पाटाचं पाणी तुम्ही मोटर मध्ये बंद करणार, परत आत येणार मागे. बारा द्या ना फक्त. कळलं का? म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित जर बेसल डोसचा जर व्यवस्थित वापर केला तर तुम्हाला खोड केलेला त्रास म्हणजे त्याचा सहन करण्याची गरज नाही, तिची अडचण येणार नाही, डिंक्याची पण येणार नाही. या तणनाशक बिलकुल वापरायचं नाही, काही अडचणी तरी वापरायचं नाही. नाही तणनाशक वापरायचं कामच पडत नाही, कारण आता आता हे म्हशी आहेत घरी, आता त्यांना खायला काय द्यायचं? मग ते ह्याच पाण्यावर डबल पीक होतं ना आमचं. चांगले चांगले. म्हणजे एकंदरीत आपण इथं बघितलं की तुमच्या भागामध्ये सेटिंग चांगलं होतं, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या हातात एकच गोष्ट आहे, झाडाची ताकद कमी होऊ द्यायची नाही. लोकांची समस्या आहे सेटिंग होत नाही, ते ताकद भरपूर देतात आणि त्यांची ताकद सगळी वायबर निघती फांद्यांमधून. आता गेल्या वर्षी इथं केशरला तो प्रॉब्लेम नाही आला, इथं थिलिंगला. बाकी हे जे झाड दिसतं ना ते दशेरी, त्याची आम्ही थिलिंग केलेली आहे. बर, आम्ही दोघांनी सुद्धा थिलिंग केली होती. बापरे. कारण एका घडाला 25 ते 30 आंबे सेट होते त्याचे. बापरे. दशेरीला याला नाही जाणवलं, एकाच याला एका याला 25-30 आंबे 25 आंबे. मग काढून टाकले. म्हटलं साईज होणार नाही, काढून टाकले आणि 4च मग ठेवले. 3-4च ठेवले आणि ते कटिंग. एवढे बी कमी करू नका, नाही त्यापेक्षा खायला अजून द्या, ते कमी करा, परंतु फार कमी करू नका. झाडाचं वय, झाडाची साईज, झाडाची हाईट पाहून काही इथं बघ किती आपल्याला 50 पाहिजे आंबे तसं एकाची विचार जर 200. केला तर 4 वर्ष म्हणताय तुम्ही, किती आता हे चौथं 7 वर्ष आहे ना, 7 वर्ष. म्हणजे 4 वर्ष झाले बाहेर धरतात. त्या मानाने झाडाचा विस्तार चांगला झालेला आहे. आता याला समजा आपण एक जाळी माल पकडू 20 किलो, हा. पण याला कसे याला 5च आंबे ठेवावे लागतील हो. ना. असं नाही, याला म्हणजे- तर मी म्हणतो 5 नाही 4च ठेवा. याला 4च चालेल. म्हणजे असं पहिलं मोठं करून होऊ आम्ही ते द्या. थिलिंग करतोय. मी तर असं म्हणेल की याला यावर्षी काही धरूच नका, नाही त्याला धरलंही नाही तरी चालेल. याला मग कट तो करून टाका शेजारी बाहेर याचा. नाही, शेजारी याला तो यावर्षी दुसरा मोठं होऊ द्या. शेजारी तो दुसरा कलम भरून टाकला. ते ना तो कलमातला दोष आहे. अच्छा अच्छा अच्छा. बर तो बर. जो नर्सरीतून आणलाय ना त्याचा यांच्या बरोबर कलमातला तो कलमातला दोष आहे हे म्हणून झाड हा आणि दुसरा ते एकाच वेळेस लावलेलं आहे, पण हे एवढं मोठं झालं. जेनेटिकली प्रॉब्लेम. जेनेटिक ते त्याच्यामुळे झाड शेजारी दुसरं लावला आता. झाड जे कमकुवत आहेत ना ते हे लावले हे हा, यंदा शेजारी. लावलेलं आहे. ते फुटल्या बाकीची हा ना तो भरलाय मी जागेवरती त्याला हा. गावठी कोई- याच्यावरती कोई लावून हा. आणि तसे तो घरच्या घरी तयार घरच्या केलेला घरी. आहे. ग्राफ्टिंग केलंय. ग्राफ्टिंग grafting केलंय आहे. घरच्या घरी. ओके ओके, चला व्हेरी गुड, चांगले. तुम्ही फवारण्या वगैरे काही, ड्रेंचिंग वगैरे काही ड्रिप मधून? ड्रिप मध्ये हे तसं काय एवढं हे नाही. काही नाही, काहीच नाही, काही- काहीच नाही, फक्त पाणी. नाही नाही, कृषी आहे ना आम्ही soil charger. सॉइल चार्जरच चालू राहते. Soil बाकी charger ते- सोयीचं किती हा. दिवसून देतं ते? सॉइल चार्जर आता नाही, सेटिंग सुरू झाली ना आता एक गेलाय त्याला हा. 2 पाणी- लिटर पाण्यावर गेलं याला. drip आता बरोबर तुम्ही सोडलं. पाणी कधीपासून बंद आहे तुमचं हे? नाही पाणी चालू आहे आता याला. चालू. साधारण एक 25% फ्लॉवरिंग दिसली Flowering तर दिसली आम्ही का इथं पाणी किती चालू पाणी आहे. देता तुम्ही? ते 1-1.5 तास 2 तास जसं गरज वाटली तशी. गरज वाटली तशी. अंदाज तुम्ही बघूया. अजून एक गोष्ट करा, म्हणजे जमिनीचा जसा उतार आहे अमृत जल त्यानुसार. अमृत जल. अमृत जल का? हा, अमृत जल का वापरा? तुमच्या जमिनीमध्ये तुम्हाला जो खोडकिडीचा त्रास आहे ना हा. तो आणि ह्या डिंक, ह्या दोघांना अमृत जलच्या पाण्याने फार महत्व आहे. बरं. औषधी वाणी होती सगळं. हम्म. आणि मी म्हटलं त्याप्रमाणे तुम्ही तो एक फवारणी घ्या, इन्स्टंट एनर्जी, दूध आणि फ्रूट चार्जर. त्याची एक फवारणी का घ्या, सेटिंग एकदम दाबजोर होईल, मस्त म्हणजे मजबूत होईल का. मग तुम्हाला जे कमी करायचं तुम्ही करा, अशा प्रकारे करा. हां, आणि हीच फवारणी एकदा तुमची साईज झाली अशी तर तेव्हा एकदा घ्या, पुन्हा रिपीट करायची. रिपीट करायची. एक नंबर साईज होणार तुमची. सगळ्या शेतकऱ्यांना तुमचं नाव, नंबर सगळं सांगा. मी प्रभाकर नारायण गावंडे, राहणार गावंदपाडा, तालुका पेठ. माझा मोबाईल नंबर 94-0-31-60-852. आमचं बोलणं झालं. जो रेट मिळतो आपल्याला हा. म्हणजे जे क्वालिटीवर, हां हां, त्याच्यामध्ये सुद्धा तफावत जाणवते. बर. म्हणजे आता मागच्या वेळेस आपली जी क्वालिटी होती
त्या रेटमध्ये बाकीच्या मालामध्ये आणि आपल्या मालामध्ये काय लोकांना रेट मध्ये किती तुम्हाला किती मिळाला तुमच्या बरोबरच्या नाही, लोकांना? आता सर असं होतं आम्ही साधारण 110 रुपये किलो पासून विकला, विकला तर मग तो शेवट 80 रुपयात आहे. आणि बाकीच्यांचं ते काय झालं त्यांचा बहार थोडासा उशीर आला होता. बर इथं मार्केट याचं आंब्याचं मार्केट असं आहे, एप्रिलच्या पहिल्या हप्त्यात जर निघाला हा तर एप्रिलची 1 तारीख ते 15 तारीख हा हा रेट टॉपरचा राहतो. टॉपर. नाही ना, आम्ही थोडंसं मार्केटच्या बाबतीत थोडंसं मागेले, कारण इथं आम्हाला गुजरात आणि येतात व्यापारी ते आमची गुजरातचेच ते येतात. आता शेवटी जो आणि तो मग- 2 रुपये आपण- त्यांना माहितीये यांना काय जगाचं माहितीये त्याच्यामुळे आमच्याशी कनेक्ट राहा. हा बर बर पण एवढ्या बागेमध्ये फक्त 12 जाळी 3 नंबरची भरली ती का ती 200च्या खाली होती. एक सारखा माल बाकी बाकी सर्व जो माल एक हा फक्त 200च्या वर 200च्या 250च्या प्लस 250च्या 450 700 यांच्याकडे 700 होता. माझ्याकडे ग्रॅम. 450 पर्यंत केशर होता. म्हणजे पहिल्या वर्षी माझी 150 जाळी ह्या बागाला निघाली ती ना, अच्छा. तर तिथं 35 जाळी 3 नंबर निघाली. अच्छा जेव्हा आणि- वैदिक नव्हतं हा जेव्हा वैदिक नव्हतं मी बरोबर, वापरलेलं. बरोबर. मग आता जे 2 वर्षापासून आता गेल्या वर्षी 450 मध्ये फक्त 12 जाळी 3 नंबरची निघाली का ती लो मार्केट मी ती 800 ने विकले. बाकी मग सर्व 1,500 वरच विकली. अच्छा हा. क्या बात व्हेरी गुड. म्हणजे तो पण मोठा फायदा झाला. हा म्हणजे इथं आता 2 काय- नंबर माल निघतच नाही बुवा. व्यापारी काय येतो, व्यापाऱ्याला लागतो 250 प्लस. एक्सपोर्ट करायचा तर 250 प्लस पाहिजे बुवा आम्हाला. क्या तर बात ते इथं 250 प्लसचा माल जास्ती माल निघाला जास्त नाही का, तिरी कमी निघाली. व्हेरी गुड. सर तुमचा नंबर सांगा. जे शेतकरी मित्र आता आंबा बाग वाढतीये नाशिक विभागामध्ये, तर आणि हा भाग जो आहे या भागामध्ये वापी असं किंवा इकडे गुजरात जो पट्टा आहे इकडे पण आंबा शेतकरी भरपूर आहेत. तर आपण जर आपल्या भागामध्ये जर नियोजन करताय तर SCT वैदिक तंत्रज्ञानाचा वापर करा आणि आपली बागा आहे ती अशा प्रकारे तुम्ही डेव्हलप करू शकता. आपली टीम आहे ती तुम्हाला पूर्णपणे मदत करेल. माझं नाव आहे वैभव घुगरे. नंबर आहे 70 30 77 26 04. या नंबरवर तुम्ही कधीही संपर्क करू शकता. आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन मिळेल. बघा येत बघ दिसतंय? काय झालंय सेटिंग झाली सेटिंग सुरू झालेली आहे. अजून एक विशेष पहा, जायला अर्धा तास लागला. ह्या रस्ता लय खराब ज्या आहे ह्या बरं का. फांद्या आहे, या फांद्यांमध्ये हा जो गॅप लईच खराब आहे ना? म्हणजे लईच. हा जो दोन्हीच्यामध्ये गॅप आहे ना, हा गॅप किती मोठा आहे बघा, आहे का? नाही तर गुच्छा असा एकदम जागीच असतो असा. ह्याच्यामध्ये पूर्णपणे काय मोकळे पण आहे. म्हणजे याचा विस्तार जो आहे एकदम अंतराने, याच्या अंतरी एकदम चांगली आहे. त्याच्यामध्ये गॅप आहे भरपूर, गुच्छ एकदम भारी आहे. थोडक्यात याला येणारे जे काय आंबे, ते आंबे अतिशय मोठे होतील हे याच्यावरून कळते. बघा याचे 2 सेटिंग झाले, दिसतंय? खूप सेटिंग झाले आहे. म्हणजे हे एक फार विशेष गोष्ट आहे. आणि एवढं असून सुद्धा ते बघा नवीन वरती बाहेर चालूच आहे. ते बघा इथून पण बाहेर निघतोय बघा, हे बघा याच्यातून बघा, दिसतंय का खोडातून? ही विशेष आहे. तू गडबा नाही हा, हे तर पुष्पा आहे, झुकेगा नाही साला. हा पुष्पा 3